तर जळगावमध्ये कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं। परीक्षा केंद्राबाहेर शिक्षकांकडून कॉपीसाठी मदत करण्यात आली आहे। घटनेचे व्हिडिओज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। मंगेश, नेमकं काय घडलंय जळगावात? नक्कीच सौरभ, खरं तर आज जे आहे सीबीएसई पॅटर्नचा मराठी जो पेपर होता, या पेपरला खरं तर परीक्षा केंद्राबाहेरच काही शिक्षक जे आहेत ते कॉपीसाठी प्रयत्न करत असल्याचा प्रकार जो आहे एका व्हिडिओतून समोर आलेला आहे। या संपूर्ण व्हिडिओबद्दल माहिती घेतली असता सदर व्हिडिओ हा जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या किनगाव येथील नेहरू विद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेर असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्या पद्धतीने आता हा व्हिडिओ समोर आलेला आहे। यामध्ये दावा केला जात आहे की शिक्षक जे आहेत, काही शिक्षिका ज्या आहेत या त्या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करत असल्याचं त्यामध्ये पाहायला मिळते आहे। दुसरीकडे मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनी या व्हिडिओबाबत अद्याप कुठलीही पुष्टता केलेली नाही आणि एकंदरीतच या व्हिडिओमुळे खरं तर अनेक प्रश्न देखील निर्माण झालेले आहेत। ज्या पद्धतीने काही शिक्षक जे आहे तो दावा केला जातोय, ते शिक्षक जर उत्तरं काढत असतील, कॉप्या काढत असतील तर त्यांच्याकडे प्रश्न पत्रिका आली कुठून, या संदर्भात देखील एक मोठा प्रश्न निर्माण केला जात आहे। त्यामुळे या संदर्भात आता नेमकं शिक्षण विभाग काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, निश्चितच आपण बघतोय की सातत्यानं अशा पद्धतीच्या घटना घडतायत। यापुढे नेमकी आता काय कारवाई केली जाणार आहे? एकीकडे आपण पाहायला गेलं सौरभ की प्रशासन जे आहे खरंच दावा केला जातोय की कॉपीमुक्त अभियान जे आहे ते यशस्वीपणे राबवले जात आहे। मात्र दुसरीकडे जे आहे अशा पद्धतीने परीक्षा केंद्राबाहेर अक्षरशः कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळतो आहे। काही ठिकाणी जे आहे खरं तर पोलिसांनी देखील या प्रकरणात गुन्हे दाखल केलेले आहेत। मात्र आता या संदर्भात नेमकं काही शिक्षकांचं देखील नाव समोर येत आहे। व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला जातोय की शिक्षक जे आहे ते कॉपी पुरवत आहेत। त्यामुळे आता शिक्षण विभाग जे आहे या संदर्भात काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास तरी मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे कॉपीमुक्त अभियानाचा जो फज्जा उडाल्याचं पाहायला मिळते आहे। सौरभ, निश्चितच मंगेश, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।